ओव्हन नाही मग केक कसा बनवायचा? तर चला मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी एकदम सोप्या आणि घरगुती पद्धतीने एकदम छान अशी चॉकलेट बाईट्स आणि चॉकलेट केकची रेसिपी घेऊन आलेली आहे। त्यामध्ये आपल्याला ना तर मैदा यूज करायचा आहे ना ओव्हन यूज करायचा आहे, कारण बिना आपण एकदम गॅसवर सोप्या पद्धतीने कसा हा रेसिपी बनवू शकतो हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। आणि त्याचसोबत ती मुलांसाठी किती हेल्दी आहे। जे आजकाल मार्केटमध्ये केक मिळतात त्या केकमध्ये कितीतरी काय 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 अनहायजेनिक पद्धतीने बनवलेला असतो, त्यापेक्षा आपण घरच्या घरी मुलांना एकदम त्यांच्या फरमाईश सारखा केक चॉकलेटचा केक आपण बनवून देऊ शकतो। एकदम सोपी रेसिपी आहे। तर चला मैत्रिणींनो, रेसिपी बघण्या अगोदर मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर इथे मी 1 वाटी घेतलेली आहे साखर। आता ती साखर आपल्याला मस्त मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी सेम दही घालणार आहे। हे दही आहे नॉर्मल टेम्परेचरवालं। आता तुम्ही सेम सारख्याच वाटीने आपल्याला दही घ्यायचे। आता हे प्रमाण तुम्ही एकदम अचूक टाका, त्याशिवाय आपली रेसिपी एकदम मस्त भन्नाट अशी बनणार नाही। त्यानंतर मी त्याच वाटीने सेम एकदम मेल्ट करून घेतलेलं तूप टाकलेलं आहे आणि तुम्ही तेलही टाकू शकता तेवढंच वाटी। तुम्ही कोणतंही नॉर्मल आपलं घाण्याचं तेल किंवा नॉर्मल शेंगदाण्याचं तेल पण यूज करू शकता, पण मला इथे हेल्दी बाळासाठी माझ्या बनवायची आहे त्यामुळे मी तिथे गावरान तुपाचा यूज केलेला आहे। आणि मैत्रिणींनो, मी हा एकदमच म्हणजे फक्त नाश्त्यापुरता केक बनवला होता, त्यामुळे मी क्वांटिटी पण त्याच हिशोबाने घेतली। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा असेल तर तुम्ही प्रमाणही त्यानुसार कमी जास्त करू शकता। आता मी इथे व्हॅनिला एसेन्स घेणार आहे, अगदीच 1 ते 2 ड्रॉप आपल्याला टाकायचे, जास्त काही टाकायचे नाही। आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि इतकी चविष्ट अशी चॉकलेट रेसिपी आहे आपली ही। आता मी पण पहिलं खूप वेळा विचार केलेला की मला या चॉकलेटच्या ओव्हन आपल्या घरी नाहीये तर मी वियांसाठी केक कसं बनवणार, पण मी तुमच्यासाठी आज स्वतः पण शिकले आणि मी तुमच्यासाठी पण घेऊन आलेली आहे एकदम सुंदर आणि सोप्या पद्धतीने। आणि आता बघू शकता हे मिक्सचर आपल्याला इतकं मस्त एकदम फ्लफी बनवून घ्यायचे जेणेकरून आपला केक एकदम स्पॉन्जी बनेल। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ ऍड करायचंय, तर तुम्ही कमी जास्त करू शकता। क्वांटिटी तुम्हाला हवी असेल जास्त तर तुम्ही जास्त टाकू शकता। आता इथे मी मस्त चॉकलेट सिरप थोडंसं टाकलंय जेणेकरून आपल्या केकचा कलर मस्त सुंदर असं ब्राउनी येईल, त्यासाठी टाकलंय। आता मी तुम्हाला साध्या पद्धतीने चॉकलेट बाईट्स पण कसे करायचे आणि चॉकलेट केक कसा करायचा हे दोन्हीही रेसिपी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओला एंडिंग पर्यंत बघा। आता मी ते 1 वाटी घेतलेलं आहे, हे पीठ आपल्याला छान असं चाळणीने चाळून घ्यायचंय। आणि हो मैत्रिणींनो, माझ्यासोबत नेहमीच होतं, कारण मी असं रेसिपी करताना कधी माझं किचन वाटा खराब होणार नाही असं कधीच होणार नाही, ते कॉमन आहे सगळ्यांचं सोबत असं होतं। त्यानंतर मी 1 चमचा बेकिंग पावडर घेतले, 1 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। बघू शकता एकदम सारखं प्रमाणातच घेतलेलं आहे, तुम्ही पण सेम तसंच घ्यायचंय। आणि त्यानंतर मी 3 ते 3.5 चमचे कोको पावडर घेतली आहे। बघू शकता आपला केकचं इतका छान बाइंडिंग होणार आहे, एकदम मस्त। त्याला एकदम फ्लफी होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करत राहायचंय छान असं, जोपर्यंत त्याचं स्ट्रक्चर एकदम आपण इडलीच्या बॅटर सारखं बनवत नाही तोपर्यंत आपल्याला ते बनवून घ्यायचंय। आता तुम्हाला वाटेल हे असं कसं करणार, त्यामध्ये आपल्याला थोडं प्रमाणात दूध घालायचंय जोपर्यंत आपलं बॅटर एकदम असं इडलीच्या बॅटर सारखं होत नाही तोपर्यंत हे दूध घालून थोडं मिक्स करत राहायचंय। आणि मी तुम्हाला माझा अनुभव सांगते की मला नेहमी मी जेवढ्या पण केकच्या रेसिपी बघायचे तर मी काय विचार करायची, यार मला कधीतरी केक यायला पाहिजे, मला केक शिकायचा आहे, म्हणून मी असंच कधीतरी म्हटलं चला आज तर मी नक्की ट्राय करणार। आणि इतकं पहिल्याच अटेम्प्टमध्ये इतकं सुंदर केक बनवून आला, मलाही विश्वास नव्हता। आणि म्हटलं चला का मी करू शकते, म्हटलं तुम्ही का नाही करू शकणार, म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासाठी पण एकदम मस्त डिटेलमध्ये मी त्याची रेसिपी देते, म्हणजे तुम्ही पण माझ्यासारखं सेम असाच केक बनवणार, ते पण मुलांसाठी अगदी हेल्दी। तर हे बघू शकता आपलं
त्या मिक्सरमध्ये आणखी दूध टाकायची गरज आहे, सो मी आणखी दूध टाकलंय। आता हे फुल क्रीमवालं दूध आहे, जे मी तापून नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवलेलं होतं तेच ॲड केलंय। एकदम छान मऊ हळूहळू हाताने आपल्याला ते सगळं मिक्स करत राहायचंय जोपर्यंत त्याचं बॅटर एकदम थिक बनत नाही तोपर्यंत। आता मी तुम्हाला कढईमध्ये केक बनवून दाखवणार आहे, कारण माझ्याकडे नाही ओव्हन आणि ऑब्वियसली कोणाच्याही घरी मे बी 50% लोकांच्या घरी ओव्हन नसतोच, तर मग केक कसा करायचा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बिना ओव्हनचा केक आपण कशा एकदम घरगुती आणि साध्या पद्धतीने कसा करू शकतो आणि तितकाच हेल्दी आहे। आता इथे मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे एकदम बारीक कटरच्या सहाय्याने। आता तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्हाला स्किप करायचे असेल तर स्किप करू शकता किंवा तुम्ही चॉको बाईट्स पण टाकू शकता इथे, पण मी इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत कारण मला पूर्णपणे हेल्दी बनवायचं आहे। तर इथे मी आप्याचं पॅन एकदम मस्त थोडंसं स्लो गॅसवरती थोडं गरम करून घेतले। आता मी तुम्हाला इथे चॉकलेट बाईट्स दाखवणार आहे आणि त्याचसोबत केक पण दाखवणार आहे। आता इथे आप्याच्या पॅनला मी थोडंसं एकदम मस्त तूप लावून घेतेय, तुम्ही बटर पण लावू शकता। हे एकदम मस्त असं ग्रीस करून घ्यायचंय आपल्याला आणि त्यावरती आपल्याला मस्त असं आपण जे चॉकलेटचं बॅटर बनवलंय ते ठेवायचं आहे। आता तुम्ही जिथे मी 1 वाटी साखर टाकली आहे तिथे तुम्ही गुळही घालू शकता किंवा गुळाची पावडर पण टाकू शकता, एकदम सोपं आहे। आता त्यानंतर मी 1 बाय 1 सगळे आप्याच्या पॅनमध्ये आप्पे भरून घेत आहे चॉकलेटचे, म्हणजे आपले चॉकलेट बाईट्स बनतात। हे 10 ते 15 मिनिटात खूप मस्त स्लो गॅसवरती करून घ्यायचे आपल्याला। पहिले तर 5 मिनिटं हे असंच नॉर्मल गॅसवरती 0 गॅसवरती आपल्याला बनवायचे। नंतर मी काय केले, कारण ते जास्त हीट लागू नये किंवा त्याचा करपट वास वगैरे येऊ नये म्हणून त्यासाठी मी त्याला एक बारीक पातळ तवा ठेवलाय आणि नंतर त्यावर आप्याचं भांडं ठेवलंय, जेणेकरून आपले चॉकलेट बाईट्स एकदम सुंदर आणि मध्यपर्यंत सगळे बनवून रेडी होतील। आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं त्याला राहू द्यायचं असेच। त्यानंतर मी त्यावरती ठेवला एक बारीक पातळ तवा आणि थोडासा गॅस वाढवायचा आहे, आणि जेणेकरून आपल्याला चॉकलेटचे बाईट्स आपले जळणार नाही त्यासाठी ठेवायचं आहे। आणि तुमच्याकडे जर जाड पात्राचं भांडं असेल तर तुम्ही नॉर्मली ठेवू शकता, पण माझं भांडं पातळ आहे त्यामुळे मी तसं ठेवलंय। आता बघू शकता हे मस्त आतल्या बाजूनी शिजलेले आहे, पूर्ण झालेले बेक पूर्ण झालेले आहेत आपले, तुम्ही बघू शकता एकदम मस्त। आणखी त्याला 5 मिनिटं मी ठेवणार आहे, जेणेकरून ते जोपर्यंत आपल्या हाताला वरची बाजू चिटकत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला बनवून घ्यायचंय। आता बघू शकता आपले ऑलमोस्ट रेडी आहे, ऑलमोस्ट 10 ते 15 मिनिटात बनवून होतात। बघू शकता इतके छान आणि इतके सॉफ्ट बनलेले आहे आणि त्याचसोबत इतके टेस्टी पण आहे। बघू शकता आतमध्ये पण किती छान फ्लफी झालेले आहे, इतकी सुंदर बनले, इतकी टेस्ट मस्त होती। आता बघा आपले आप्पे छान झालेले आहे, थंड करून घेतले मी आणि त्यानंतर त्याला डेकोरेशनसाठी मस्त फक्त चॉकलेट सिरप टाकायचे। आता त्याच बॅटर पासून मी तुम्हाला केक बनवून दाखवणार आहे। तर हे सगळं बॅटर मी एका छोट्याशा पॅनमध्ये छोट्याशा केक टॅपमध्ये घेतलंय। माझ्याकडे केक टॅप पण नव्हता, पण मी एक छोटा डब्बा घेतलाय, त्यामध्ये खाली नॉर्मल पेपर ठेवलेला आहे जो चपाती रॅपिंगचा असतो, तो बटर पेपर पण नाहीये। आणि बघू शकता सगळ्या बाजूनी मी त्याला मस्त बाइंडिंग करून ठेवते त्याचं। आता आणखीन थोडंसं डेकोरेशनसाठी मी त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स चॉप केलेले टाकणार आहे। तुम्ही इथे चॉकलेट बाईट्स किंवा आपले ते छोटे क्रंची चॉकलेटचे बाईट्स येतात ते टाकू शकता। मी इथे छान असे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले होते ते टाकलेत। आता 10 मिनिटापूर्वी मी कढईला थोडंसं पाणी टाकून गरम करून ठेवलेलं होतं झाकण ठेवून, 10च मिनिटं ठेवायचे आणि त्यानंतर आपला हा पॅन ठेवून द्यायचा आहे। मस्त असं त्याला झाकण ठेवायचे। आता हे झाकण माझं काही बसणार नव्हतं,
त्यामुळे मी दुसरं झाकण ठेवलंय, पूर्ण कव्हर अप करायचंय. आता ऑलमोस्ट 10 ते 15 मिनिटात आपला हा केक शिजून निघणार आहे. मी एकदम स्लोच ठेवलाय गॅस, कारण जास्त काय आपल्याला हीट द्यायची नाहीये त्याला. आता बघू शकता 10 मिनिटानंतर मी त्याला एकदा चेक करणार आहे. बघू शकता एकदम छान मस्त क्रॅक पडलेले आहेत, पण मी अगोदर चेक करणार आहे, कारण जोपर्यंत आतमध्ये शिजत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला बेक करायचे. आता चाकूला माझ्या लागलेला आहे आतमध्ये, त्यामुळे मी आणखी 5 मिनिटं ठेवलंय आणि काढून घेतलंय. बघू शकता इतका सुंदर केक बनलेला आहे आपला, एकदम फ्लफी. बघितलं माझ्या हाताला अजिबात चिटकलेला नाहीये, म्हणजे तो पूर्णपणे शिजलेला आहे आणि एकदम फ्लफी झालेला आहे. बघू शकता इतका सुंदर केक बनलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. फेसबुकवर बघत असाल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका. आणि असंच सुंदर सुंदर रेसिपी बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच सुंदर सुंदर रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि मस्त खा, स्वस्त रहा. बाय.